आंतरराष्ट्रीय संबंध हा BA सेकंड इयरला तिसरे संदर्भासाठी इंटरनॅशनल रिलेशन थिअरी हा पेपर SCC म्हणून त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। या अगोदरच्या तासिकामध्ये आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ, स्वरूप आणि वैशिष्ट्यांची चर्चा त्या ठिकाणी केलेली होती। आंतरराष्ट्रीय संबंध टप्प्यानुसार कसे बदलत त्या ठिकाणी गेलेले आहेत याची चर्चा देखील आपण मागच्या तासिकामध्ये केलेली आहे। आंतरराष्ट्रीय संबंधाचे अभ्यासाचे जे काही दृष्टिकोन तयार झालेले होते त्यामध्ये काही पारंपरिक दृष्टिकोन, काही आधुनिक दृष्टिकोन त्या ठिकाणी हे दोन प्रकारामध्ये आपण जवळपास 5 ते 6 आंतरराष्ट्रीय संबंधाच्या दृष्टिकोनांचा अभ्यास त्या ठिकाणी केलेला आहे। पारंपरिक दृष्टिकोनामध्ये कायदेविषयक दृष्टिकोन, संघटनात्मक दृष्टिकोन, ऐतिहासिक दृष्टिकोन यांची चर्चा त्या ठिकाणी केलेली होती। त्यामध्ये एक आदर्शवादी हा एक महत्त्वाचा सिद्धांताचा आपण चर्चा केली आहे। आधुनिक दृष्टिकोनामध्ये खेळी सिद्धांत असेल, वर्तनवादी सिद्धांत, याचबरोबर सर्वात महत्त्वाचे सत्तेचा वास्तववादी सिद्धांत, हॅन्स मॉर्गेन्था या जवळपास 6 सिद्धांतांचा त्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे। आजच्या या तासिकामध्ये आपण आंतरराष्ट्रीय संबंध कशाला म्हणतात, आंतरराष्ट्रीय संबंधाचे स्वरूप कशा प्रकारचे असते याची चर्चा या तासिकेमध्ये घेणार आहोत। आंतरराष्ट्रीय राजकारणात आपण बघतो की कायमस्वरूपी कोणताही शत्रू त्या ठिकाणी नसतो। त्याचबरोबर कायमस्वरूपी कोणी मित्र देखील त्या ठिकाणी नसतात, कारण आंतरराष्ट्रीय संबंधाचे हित हे मात्र कायमस्वरूपी त्या ठिकाणी असते आणि हित जोपासण्यासाठी मग बरेचदा अनेक राष्ट्रे म्हटल्यापेक्षा जवळपास सर्वच राष्ट्रे या ठिकाणी आपल्या राष्ट्रीय हित संबंध जोपासण्याला प्राधान्य त्या ठिकाणी देत असतात। मग या राष्ट्रीय हित संबंध जोपासत असताना बरेचदा अनेक राष्ट्राशी शत्रुत्वाची भूमिका त्या ठिकाणी घ्यावी लागते। बरेचदा हित संबंधासाठी शत्रूला देखील मित्र त्या ठिकाणी करावं लागत असतं। म्हणजेच काय की या ठिकाणी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये राष्ट्रीय हित संबंध ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना त्या ठिकाणी दिसून येते। मग या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्ता आणि हित संबंध या संकल्पना, मध्यवर्ती संकल्पनांचा आज आपण या तासिकेमध्ये चर्चा त्या ठिकाणी करणार आहोत। आपण मागाशी म्हटल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय राजकारणात शत्रू किंवा मित्र कायम नसतात, पण राष्ट्रीय हित किंवा हित संबंध मात्र सदैव कायम त्या ठिकाणी असतात। हे तत्त्व केवळ आधुनिक काळातच नाही तर फार पूर्वीपासून आंतरराष्ट्रीय राजकारणाचा मुख्य आधार म्हणून प्रचलित आहे। यावरून आंतरराष्ट्रीय राजकारणात राष्ट्रीय हित संबंधाचे असलेले महत्त्वाचे स्थान स्पष्ट होते। कोणत्याही राष्ट्राच्या परराष्ट्र धोरणाचा आणि राजनयाचा प्रमुख उद्देश हा राष्ट्रीय हित संबंधाची जपणूक करणे हा असतो। अशी भूमिका आंतरराष्ट्रीय संबंधाविषयीच्या वास्तववादी दृष्टिकोनातून घेतली जाते। आज आपण बघितलं की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आज सत्तेच्या वास्तववादी सिद्धांताला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे। हॅन्स मॉर्गेन्था हा सिद्धांत मांडत असताना म्हटलं होतं की राष्ट्रहित संबंध किंवा राष्ट्रीय हित हीच प्रत्येक राष्ट्राचं सर्वोपरी राहत आलेलं आहे। आपला जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये इतर देशाकडून फायदा कसा होईल, आपल्या देशाची विकासाची चाकही गतिमान कशी होतील याच दृष्टिकोनातून प्रत्येक राष्ट्र हे मार्गक्रमण करत असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते। किंवा वास्तववादी सिद्धांत हा आज नाही म्हटलं तरी जवळपास सत्तेचा सगळ्यात आधुनिक असा हा सिद्धांत आहे। या सिद्धांताभोवतीच आंतरराष्ट्रीय राजकारण त्या ठिकाणी फिरत असतं म्हटल्यापेक्षा मग राष्ट्रीय हित संबंध किती सर्वतोपरी असतात हे यावरून त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत असतं। म्हणूनच राष्ट्रीय संबंध ही एक आंतरराष्ट्रीय राजकारणातील अत्यंत व्यापक अशी एक संकल्पना आहे। याचा निश्चित अर्थ स्पष्ट करणे अवघड आहे। हा शब्द कोणत्या संदर्भात वापरला गेला यावरून राष्ट्रीय हित संबंधाचा अर्थ लावता येऊ शकतो। प्रत्येक राष्ट्राची राष्ट्रीय हित संबंधाची कल्पना वेगळी असू शकते। हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर अवलंबून असते। परिणामी परिस्थिती बदलली की राष्ट्रीय हित संबंध बदलतात।
हॅश मॉर्गन त्यासारख्या विचारवंताने देखील राष्ट्रीय हितसंबंधाच्या वेगवेगळ्या प्रकारे व्याख्या दिलेल्या आहेत. त्याने राष्ट्रीय हितसंबंधासाठी सामूहिक हित, समान हित, प्राथमिक हित, दुय्यम हित, अल्पकालीन हित, दीर्घकालीन हित असे विविध शब्दप्रयोग केलेले आहेत. त्याचबरोबर काही विचारवंत राष्ट्रीय हितसंबंधाविषयी व्यापक दृष्टिकोन त्या ठिकाणी ठेवतात. त्यामुळे राष्ट्रीय संबंधाची सर्वमान्य व्याख्या करणं त्या ठिकाणी आजच्या काळामध्ये अवघड आहे. कारण राष्ट्रीय संबंध आज आंतरराष्ट्रीय राजकारणात याची व्याख्या करणं का अवघड आहे की प्रत्येक राष्ट्राचं राष्ट्रहिताचं हित हे वेगळं असतं. आपल्या राष्ट्रीय हित हे परिस्थितीनुसार ठरत असतं आणि दीर्घकाळ एकच राष्ट्रीय हित राहील असंही नाही आहे. राष्ट्रीय हितामध्ये प्रत्येक राष्ट्राचे त्या ठिकाणी बदल त्या ठिकाणी होत असतो. म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये राष्ट्रीय हिताची संकल्पनेची जी सुस्पष्ट अशी व्याख्या त्या ठिकाणी आपल्याला करता येत नाही. परंतु काही विचारवंतांनी आंतरराष्ट्रीय अभ्यासाच्या सोयीसाठी काही व्याख्या करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. या व्याख्यांची आपण थोडक्यात या ठिकाणी चर्चा घडून करणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम डाईक हा आंतरराष्ट्रीय संबंधाचा विचारवंत म्हणतात, राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे असे हितसंबंध जे प्रत्येक राष्ट्र इतर राष्ट्राच्या तुलनेत जोपासण्याचा प्रयत्न करत असते. याबरोबर चार्ल्स लेर्च आणि अब्दुल सैद म्हणतात, दीर्घ मुदतीची आणि सातत्यपूर्ण अशी सर्वसामान्य उद्दिष्टे जी राष्ट्र आणि शासनाच्या दृष्टीने फायद्याची असतात आणि ज्याच्या जपणुकीसाठी ते सदैव प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. अशा स्वरूपामध्ये चार्ल्स लेर्च आणि अब्दुल सय्यद यांची व्याख्या त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. दीर्घकालीन आणि मध्यम स्वरूपाची अशी काही उद्दिष्टे असतात की ज्या प्रयत्न करण्यासाठी किंवा आपल्या फायद्यासाठी शासन आणि राष्ट्र सातत्यानं त्या ठिकाणी काय करत असतं, प्रयत्न करत असतं, असं या व्याख्यावरून आपल्या लक्षात येतं. त्यानंतर समोरची व्याख्या म्हणजे जोसेफ फ्रँकेल, कोणत्याही राष्ट्राच्या परराष्ट्र धोरणाचा पाया म्हणजे राष्ट्रीय हितसंबंध. कोणत्याही राष्ट्राच्या परराष्ट्र धोरणाचा पाया म्हणजे राष्ट्रीय हितसंबंध होय. ब्रेकिंग संस्था सर्वमान्य आणि सातत्यपूर्ण उद्दिष्टे ज्यासाठी राष्ट्र सदैव प्रयत्नशील असतात अशा स्वरूपाची व्याख्या त्या ठिकाणी केली गेलेली आपल्याला दिसून येते. राष्ट्रीय हितसंबंधाची प्रमुख वैशिष्ट्ये. राष्ट्रीय हितसंबंध ही एक व्यापक आणि परिवर्तनीय संकल्पना आहे. देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय परिस्थितीत बदल घडून आला की हितसंबंधामध्ये बदल घडून येत असतो. राष्ट्रीय हितसंबंधाची यादी तयार करणे हे जरी अवघड कार्य असले ते राष्ट्रीय स्वातंत्र्याचे रक्षण, राष्ट्राची प्रगती, राष्ट्राची अखंडता टिकविणे हे सर्व सामान्य आणि कायमस्वरूपी हितसंबंध त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. राष्ट्रीय हितसंबंधाच्या प्रमुख वैशिष्ट्ये त्या ठिकाणी आपल्याला बघता येईल. ढोबळ अर्थाने अल्प मुदतीची किंवा दीर्घ मुदतीची, मूलभूत किंवा दुय्यम, राजकीय किंवा अराजकीय अशी हितसंबंधाची विभागणी त्या ठिकाणी केली गेलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर राष्ट्रीय हितसंबंधाचे प्रकार त्या ठिकाणी आपल्याला बघत असताना आपल्याला लक्षात येतं की प्राथमिक हितसंबंध. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपले हितसंबंध देत असताना सर्वप्रथम प्राथमिक स्वरूपामध्ये किंवा प्राधान्य सर्वप्रथम कोणत्या राष्ट्रीय हितसंबंधाच्या तत्त्वाने द्यायचं हे त्या ठिकाणी बघावं लागत असतं. मग यामध्ये राष्ट्रीय स्वातंत्र्याचे रक्षण करणे, राष्ट्राची प्रादेशिक एकत्मता, अखंडत्व टिकविणे, राष्ट्राची प्रगती घडवून आणणे हे कायमस्वरूपी हितसंबंध असतात आणि यासाठी प्रत्येक राष्ट्र प्रयत्नशील त्या ठिकाणी राहत असताना आपल्याला दिसून येतात. याबरोबर दुय्यम हितसंबंध, यात प्रदेशात वास्तव्य करणाऱ्या आपल्या नागरिकांची, वडिलांची, राजदूतांची सुरक्षितता याविषयी राष्ट्राकडून होत असलेल्या प्रयत्नांचा समावेश त्या ठिकाणी होत असतो. कायमस्वरूपी हितसंबंध, यात अशा स्वरूपाच्या हितसंबंधाचा समावेश होतो जे कायमस्वरूपी आहेत आणि ज्यात सातत्य आहे. उदाहरणार्थ भारतातील काश्मीरबाबतचे धोरण,
काश्मीर राज्य हे भारतात कायदेशीररित्या विलीन झाले आहे आणि ते भारताचा अविभाज्य घटक आहे. भारताची ही भूमिका गेल्या 50 वर्षापासून कायम आहे. हा भारताच्या कायमस्वरूपी हिस्साबंदचा भाग आहे. गेल्या काही शतकापासून समुद्रमार्गाचे संरक्षण हा इंग्लंडच्या कायमस्वरूपी हिस्साबंदचा त्या ठिकाणी भाग राहत असलेला आहे. काही घटक आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये राष्ट्रीय हितसंबंधामध्ये जोपासना करत असताना काही हितसंबंध हे कायमस्वरूपी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. भारताच्या संग्रामामध्ये काश्मीरचा प्रश्न म्हणजे 1947 पासून म्हणजे स्वातंत्र्यापासून आजही त्या ठिकाणी आहेत आणि भारताचं आंतरराष्ट्रीय हिताची जोपासना करत असताना सर्व प्राथमिकता त्या ठिकाणी काश्मीर प्रश्नाला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. याजवळ प्रत्येक राष्ट्र महत्त्व कशाला द्यायचं हे स्वतः त्या ठिकाणी ठरवत असतं. इंग्लंडने आपल्या समुद्रमार्गे जी काही सीमारेषा आहेत त्या सीमारेषांचं संरक्षण करण्याची भूमिका इंग्लंड या राष्ट्राने कायमस्वरूपी त्या ठिकाणी ठेवली गेलेली आपल्याला दिसून येतात. अशा स्वरूपामध्ये काही प्राथमिक स्वरूपाचे हितसंबंध त्या ठिकाणी दिसून येतात. तर याबरोबर दुय्यम प्रकारची हितसंबंध देखील त्या ठिकाणी दिसून येतात. यात परदेशात वास्तव्य करणाऱ्या आपल्या नागरिकांची, वडिलांची, राजदूतांची सुरक्षितता याविषयी राष्ट्राकडून होत असलेल्या प्रयत्नांचा समावेश त्या ठिकाणी होत असतो. आपण बघितलं की रशिया आणि युक्रेनच्या युद्धामध्ये त्या ठिकाणी भारताचे विद्यार्थी युक्रेनमध्ये किंवा रशियामध्ये अभ्यासाला त्या ठिकाणी गेलेले असताना त्या युद्धामध्ये भारतीय विद्यार्थ्यांच्या जीविताला हानी होऊ नये, त्यांचं संरक्षण होऊ नये म्हणून भारताने अनेक पुढाकार त्या ठिकाणी घेतलेले आपल्याला दिसून येतं. अशा स्वरूपामध्ये इराण आणि इस्रायलच्या युद्धामधील भूमिका देखील आपल्याला दिसून येते. म्हणजे युद्धासारख्या परिस्थितीमध्ये का आपले प्रदेशामध्ये विद्यार्थी असतात, राजदूत असतात, यांच्या हिताला प्राधान्य देण्याची भूमिका त्या ठिकाणी प्रत्येक राष्ट्र घेत असताना आपल्याला दिसून येतं. हे दुय्यम प्रकारच्या हित संबंधाचा एक भाग त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्यानंतर चौथं म्हणजे परिस्थिती सापेक्ष हितसंबंध. हे संबंध परिवर्तनशील असतात. देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय परिस्थितीत परिवर्तन घडून आले की असे हितसंबंध बदलतात. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएत रशियाच्या दरम्यान सुरू झालेल्या शीतयुद्धाच्या राजकारणात साम्यवादाच्या प्रसाराला आळा घालणे ही अमेरिकेचे परराष्ट्र धोरणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट होते. पण सन 1990च्या दशकात शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर हे उद्दिष्ट कालबाह्य झाले. आता अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात आर्थिक हितसंबंधाच्या जपणुकीला प्राधान्य देण्यात आलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे परिस्थितीजन्य हितसंबंध आहेत. एकेकाळी दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक पटलावरती भांडवलशाही अमेरिका आणि साम्यवादी रशिया यांच्यामध्ये जे छुपं शीतयुद्ध चालू होतं ते विचारधारेच्या आधारे होतं. एक साम्यवादी विचारधारा असलेला देश होता तर एक भांडवलशाही असलेला राष्ट्र होता. म्हणजे साम्यवादाला त्या ठिकाणी वरचढ होऊ द्यायचं नाही, त्या राष्ट्रांना विकास करू द्यायचा नाही, ही भूमिका सर्वप्रथम अमेरिकेची होती. परंतु हे धोरण 1989-90च्या काळामध्ये आज जगामध्ये जे काही उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरणाची रूपरेषा त्या ठिकाणी आहे. आज संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ही खुल्या स्वरूपाची आहे. मात्र या झालेल्या बदलामध्ये हे अमेरिकेचं धोरण हे कालबाह्य झालं. आज अमेरिका ही आपले आर्थिक हितसंबंध जोपासताना सर्वप्रथम त्या ठिकाणी दिसून येत असते. मग आर्थिक हितसंबंध जोपासत असताना प्रत्येक राष्ट्राशी फायद्या तोट्याचे गणित त्या ठिकाणी अमेरिकेसारखे राष्ट्र त्या ठिकाणी मांडत असताना आपल्याला दिसून येत आहे. सामान्य हितसंबंध यात राष्ट्राची आर्थिक प्रगती व्हावी, व्यापार वाढावा, इतर राष्ट्रांना बाजारपेठामध्ये प्रवेश मिळावा यासाठी सकारात्मक परिस्थिती निर्माण करणे, त्यासाठी प्रयत्नशील राहणे अशा उद्दिष्टांचा समावेश होतो. यासाठी मोठी राष्ट्रे सत्ता संतुलनाचे राजकारण करत असतात. अशा स्वरूपाचे सामान्य हितसंबंध त्या ठिकाणी असतात. प्रत्येक राष्ट्राला आपला व्यापार वाढला पाहिजे, आपल्या आर्थिक प्रगती घडून आली पाहिजे यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. मग या ठिकाणी
आर्थिक प्रगतीवर व्यापार वाढावा, इतर राष्ट्रांना बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी सकारात्मक परिस्थिती निर्माण करणे ही एक महत्त्वाची भूमिका आज प्रत्येक राष्ट्र त्या ठिकाणी करत असतं. याचाच भाग म्हणून आज अमेरिका भारताला जी काही करार मदत करत आहे, जी काही टॅरिफ नावाची संकल्पना त्या ठिकाणी निर्माण झाली आहे, त्याचा एक भाग त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. यानंतर विशेष हितसंबंध परिस्थिती आणि वेळेनुसार असे हितसंबंध निर्धारित केले जातात. आंतरराष्ट्रीय दहशतवादाची समस्या आज अनेक लोकशाहीवादी राष्ट्रांनी सतावत आहे. भारत, अमेरिका, रशिया, चीन यासारख्या राष्ट्रांना दहशतवादी कारवायांचा सामना करावा लागत असे. 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेतील विश्व व्यापार केंद्र, संरक्षण मंत्रालयाची इमारत, पेंटागॉन यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादाचे निर्मूलन हे अमेरिकेचे परराष्ट्र धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट बनले आहे. भारताने देखील अमेरिका आणि रशियाच्या मदतीने दहशतवादाविरोधी संयुक्त मोहिमा त्या ठिकाणी केल्या गेलेल्या आपल्याला दिसून येतात. अशा स्वरूपामध्ये विशेष हितसंबंध आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये दहशतवादासारख्या कारवायांचा पायबंद किंवा बिमोड घालण्याची भूमिका आज अनेक राष्ट्र करत असताना त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत असते. अशा स्वरूपात आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये राष्ट्रहित हे अत्यंत महत्त्वाचे असतात. आजच्या या तासिकेत आपण राष्ट्रीय हितसंबंध कशाला म्हणतात त्यांची व्याख्या त्या ठिकाणी बघितलेली आहे. आंतरराष्ट्रीय हित परिस्थितीनुसार कसे बदलत गेले त्याचे ढोबळमानाने जे काही प्रकार त्या ठिकाणी सांगितलेले आहेत यांचं देखील या ठिकाणी वाहू आजच्या या तासिकेमध्ये केलेला आहे. आजची या तासिकेला आपण या ठिकाणी पूर्णविराम देऊ. नंतरची तासिका आपण घेऊ. धन्यवाद.